नमस्कार मित्रांनो, डिम्पल्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची माझी स्पेशल डिश आहे वांग्याचं भरीत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी ही डिश बनवलेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने ही डिश खाल्ली जाते. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. चला तर मग बघूयात की कशा पद्धतीनं मी हे वांग्याचं भरीत बनवलं आहे. त्यासाठी आपण इथे एक हे भरताचं वांगं घेतलं आहे. त्याला मधून असं मी चिरून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित आणि चांगलं भाजण्यासाठी मी फक्त इथे चिरून घेतलेलं आहे. हवं तर त्यामध्ये आपण चवीसाठी मीठही भरू शकतो. त्यानंतर मी इथे थोडंसं तेल लावून घेतलं आहे चांगलं भाजण्यासाठी. आणि गॅसवरती मी आता याला चांगलं असं भाजून घेणार आहे. त्यासाठी मी ठेवली आहे जाळी आणि त्या जाळीवरती मी आता हे वांगं ठेवते आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे वांगं. आता त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात 4-5 आणि 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यानंतर हे झाले त्याचं वाटण. त्यानंतर कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता आपलं वांगं भाजून रेडी झालेलं आहे. आता ते आपण काढून घेऊयात. त्याच्यावरती साल काढून घेऊयात. हे असं चांगलं असं वांगं भाजलेलं आहे. आता याला आपण असं बारीक करून घेऊयात. चला तर आपल्याला आता या वांग्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पळ्या तेल. तर इथे आपण 2 पळ्या तेल घेऊयात. बारीक केलेला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तेलामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद इथे टाकली. हे तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता इथे आपल्याला वांग्याला तडका द्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. पहा, खूप छान झालेलं दिसतंय आपलं भरीत. हे वांग्याचं भरीत तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबत आणि त्यासोबत कांदा असेल तर अजूनच भारी. खूप छान लागेल ही डिश. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे. आणि हो, डिम्पल्स किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा माझ्या रेसिपीज फॉलो करून बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेल्या रेसिपीज आहेत आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून व्हिडिओज बघता, लाईक करता, शेअर करता आणि कमेंट करता. त्यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.